नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सायन्स इज सोपं सोपं बाय आकाश विटेकर या एका भन्नाट प्लॅटफॉर्मवर मी तुमचं स्वागत करतो. आज मी तुम्हाला सायन्स विषयाचं पेपर पॅटर्न मी लिहितो बघा. पेपर पॅटर्न कसा असतो हे एक्सप्लेन करून सांगणार आहे बघा मित्रांनो. सायन्स विषयामध्ये सगळ्यात पहिले क्वेश्चन नंबर फर्स्ट असतो. त्याच्यामध्ये ए असतो. तो ए हा पूर्ण एमसीक्यूज असतो. एमसीक्यूज म्हणजे काय मित्रांनो? एमसीक्यूज असतं म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. त्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर लिहिताना फर्स्ट क्वेश्चन, त्याचा आन्सर, त्याचं ऑप्शन आणि ते ऑप्शन पूर्ण लिहायचं मित्रांनो. जेव्हा तुम्ही हा पूर्ण क्रायटेरिया फिल करशाल तेव्हा तुम्हाला पूर्णपणे मार्क भेटतील. ठीक आहे. आता सेकंड नंबरचा क्वेश्चन असतो बी. बी मध्ये तुम्हाला सगळे ऑब्जेक्टिव्ह बघायला भेटतील. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कसे? एक तर फिल इन द ब्लँक्स असतील. फिल इन द ब्लँक्स नाही म्हणते ना, ट्रू ऑर फॉल्स किंवा आन्सर इन वन सेंटेन्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील. किंवा डेफिनेशन, युनिट सांगा. पार्ट 1 मध्ये तुम्हाला युनिट सांगायला भेटेल. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन सेकंड असणार आहे मित्रांनो. क्वेश्चन सेकंड ए मध्ये तुम्हाला कंपल्सरी असणारी सायंटिफिक रिझन्स. काय असणारी? सायंटिफिक रिझन्स. सायंटिफिक रिझन म्हणजे काय? आपण त्यांना म्हणणारे कारणे द्या. बरोबर. कारणे द्यामध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन असणारे. त्याच्यापैकी तुम्हाला ॲक्युरेट 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. या 2 क्वेश्चनला मार्क असणारे मित्रांनो 2. म्हणजे हा क्वेश्चन असणारे पूर्ण 4 मार्काचा. किती मार्काचा? 4. आता याच्यामध्ये बी. बी मध्ये असणारे तुम्हाला आन्सर द फॉलोइंग. आन्सर द फॉलोइंग. याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो असणारे 5 क्वेश्चन. किती असणारे? 5 क्वेश्चन. 5 क्वेश्चनपैकी तुम्हाला कोणतेही 3 क्वेश्चन ॲक्युरेट सॉल्व्ह करायचे. त्यांना 2 मार्क. म्हणजे हा क्वेश्चन 6 मार्क देणार आहे. 4 आणि 6 असे दोघं मिळून तुम्हाला दुसऱ्या क्वेश्चनला मार्क असणारे मित्रांनो 10. पहिला क्वेश्चन हा एमसीक्यूज 5 मार्क, त्याच्यामधला बी 5 मार्क, दोन्ही मिळून असणारे 10 मार्क. म्हणजे फर्स्ट क्वेश्चनला 10 मार्क आणि सेकंड क्वेश्चनला 10 मार्क. ठीक आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला रोज पेपरबद्दल मार्गदर्शन करणार आहे आणि नंतर आपण 1 बाय 1 चॅप्टर बघणार. ठीक आहे. धन्यवाद.